Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's spoken English session, let us learn some more personality adjectives. नमस्कार. गुड मॉर्निंग. मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या पाठात आपण व्यक्तिमत्व वर्णन करण्यासाठीचे नवीन काही शब्द अर्थात नवीन काही विशेषणं बघणार आहोत. तर आपण सध्या एक काल्पनिक व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी एक रमा म्हणून आपण तिचं वर्णन करतो आहे, जी ऑफिसमध्ये काम करते आणि तिचं व्यक्तिमत्व चपखलपणे वर्णन करण्यासाठीचे काय शब्द आहेत ते आपण बघतो आहोत. तर आजचा नवीन पहिला शब्द आहे नॉन जजमेंटल. द फर्स्ट वर्ड इज नॉन जजमेंटल. नॉन हा नकारार्थी याने आला. जजमेंटल JUDGEMENTAL. नॉन जजमेंटल म्हणजे काय की कुठल्याही एखाद्याविषयी पटकन मत व्यक्त न करणं किंवा एखाद्याला जज न करणं. तर नॉन जजमेंटल म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी चटकन मत तयार न करणं. तर ही एक पॉझिटिव्ह किंवा एक चांगली क्वालिटी आहे. सो रमा इज वन हू won't make you feel bad for something that you think, believe or do even if it's a mistake. म्हणजे चटकन ती तुम्हाला पारखत नाही. एखाद्या साध्या गोष्टीवरनं तिचं मत ती तुमच्याविषयी बनवणार नाही. सो शी इज नॉन जजमेंटल. सो नॉन जजमेंटल इज द फर्स्ट वर्ड. सेकंड वर्ड इज इझी गोईंग. EASY-GOING. इझी गोईंग हा एक ॲडजेक्टिव्ह आहे विच मीन्स रिलॅक्स्ड, निवांत. इझी गोईंग म्हणजे खूप टेन्शन न घेणारी व्यक्ती. अशा व्यक्तीचं वर्णन आपण इझी गोईंग, निवांत, छान असं आपण करू शकतो. तर हे दोन शब्द होते. नॉन जजमेंटल म्हणजे चटकन समोरच्या व्यक्तीविषयी मत न बनवणारा, म्हणजे कुठलीही लेबल न लावणारा थोडक्यात. आणि सेकंड वॉज इझी गोईंग. नाव लेट अस टेक एक्झाम्पल ऑफ अ लीडर इन दॅट ऑफिस. लीडर म्हणजे नेतृत्व करणारी व्यक्ती. तर अशी एक व्यक्ती आहे जी बॉस आहे. तिचं नाव आहे तारा. तर ताराचं वर्णन म्हणजे गुड लीडरचं वर्णन आपण कसं करणार. तर तारा इज ॲम्बिशियस. AMBITIOUS. ॲम्बिशियस म्हणजे महत्त्वाकांक्षी. सो तारा इज ॲम्बिशियस. शी हॅज व्हेरी हाय टार्गेट्स फॉर हरसेल्फ इन लाईफ. म्हणजे तिचे काही गोल्स आहेत, टार्गेट्स आहेत, काही महत्त्वाकांक्षा आहे. अशी ती व्यक्ती आहे. महत्त्वाकांक्षीला म्हणतात ॲम्बिशियस. सो दॅट इज द थर्ड वर्ड. फोर्थ वर्ड इज डिटरमाइंड. DETERMINED. डिटरमाइंड. डिटरमाइंड म्हणजे त्याला मराठीत आपण दृढ निश्चयी असं म्हणू शकतो. तर त्याला म्हणतात डिटरमाइंड. सो तारा डझंट क्विट इवन वेन थिंग्स गेट हार्ड. सो शी इज डिटरमाइंड. नेक्स्ट वर्ड इज पॅशनेट. पॅशनेट हा शब्द बऱ्याचदा वापरतात. पॅशनेट PASSIONATE. पॅशनेट. सो तारा बिलीव्स इन हर वर्क अँड हर सक्सेस ऑन ॲन इमोशनल लेवल. म्हणजे एखाद्या गोष्टीशी उत्कटतेने भिडणारी व्यक्ती, म्हणजे उत्कट व्यक्तीचं वर्णन आपण पॅशनेट असं करतो. सो द नेक्स्ट वर्ड इज पर्सिस्टंट. PERSISTENT. म्हणजे चिकाटी असणारी व्यक्ती जी असते त्याच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन आपण पर्सिस्टंट आहे असं म्हणतो. तर दॅट लेडी तारा हू इज लीडर इज पर्सिस्टंट. सो शी नेवर गिव्ज अप. चिकाटीने एखादी गोष्ट करत राहणं. नेक्स्ट इज
डेसिसिव्ह DECISIVE डेसिसिव्ह म्हणजे डिसिजन हा शब्द तुम्हाला माहिती आहे. डिसिजन म्हणजे निर्णय. तर डिसायझिव्ह म्हणतात किंवा डेसिसिव्ह म्हणतात. सो शी इज डिसायझिव्ह असंही म्हणता येईल. सो डिसायझिव्ह किंवा डेसिसिव्ह म्हणजे शी कॅन मेक अ डिसिजन क्विकली अँड कॉन्फिडंटली. So decisive is the next word to describe her personality. The last word is courageous. COURAGEOUS. Courageous म्हणजे धैर्यवान. She is brave. So we say she is courageous. तर आज आपण बरेच नवीन शब्द शिकलो. तर मला अशी आशा आहे की तुम्ही हे शब्द एखाद्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करण्याकरता यथार्थपणे वापरू शकाल आणि ते वापरावेत जेणेकरून तुमची भाषा इंग्लिश भाषा समृद्ध होईल. सो दॅट इज ऑल फॉर टुडेज स्पोकन इंग्लिश सेशन. डू लेट मी नो हाऊ यू फेल्ट अबाउट टुडेज लेसन. थँक यू. धन्यवाद. हॅव अ हॅपी संडे.